बीडमध्ये साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। कुर्ला इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत सोय करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं केंद्रावर विद्यार्थी संख्या वाढल्याचं कारण देत चक्क उन्हात मंडप टाकून इथल्या विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती। वाढत्या तापमानात विद्यार्थ्यांना घामाघूम होऊन पेपर लिहावा लागणार होता आणि त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला होता। साम टीव्हीने ही बातमी दाखवली, ही बातमी लावून धरली। प्रशासन त्यामुळे खडबडून जागं झालंय। अखेर जिल्हा परिषदेच्या शाळेत पुढील पेपरसाठी विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली। अतिशय धक्कादायक हा प्रकार या ठिकाणी घडत होता। विद्यार्थ्यांचा त्यांच्या आरोग्याचा कुठलाही विचार न करता बाहेर भर उन्हामध्ये मंडप टाकून त्यांना त्यांच्यासाठी परीक्षेची सोय करण्यात आली होती। काहीच अडचण आली नाही, कारण वरती खूप सुविधा होत्या आणि गरमी तर जाणवलीच नाही, कारण इकडून सगळ्यांकडून हवा वगैरे येत होती, त्याच्यामुळे काही अडचण आली नाही। तर बेंच वगैरे बसली होती का खाली बसली होती? लिहिता आलं का बेंचवर? बेंचवरती लिहिता आलं, बेंचवरच होत्या। असं वाटलं नाही इथं फार कुटुंबना होती आमची? नाही, कसलंच नाही, काहीच वाटलं नाही। खूप छान वाटलं मंडपात बसून पेपर द्यायला। एक वेगळा अनुभव आला की आपण नैसर्गिक रित्या आपण जे बसतो त्याच्यात आपल्याला शुद्ध हवा भेटते, त्याच्यामुळे ही माइंड फ्रेश राहतं। खूप छान वाटलं। असं वाटलं नाही कुचंबना झाली आमची? काहीच नाही, गैरसोय झाली? गैरसोय तर कुठेच झाली नाही। खूप छान वाटलं, सगळ्या सुविधा होत्या। मंडपात काय सुविधा असतील म्हणजे ऊन नाही लागणं हे मेन, हवा येत होती हे पण छान होतं, डबल बेंच होत्या बसायसाठी, काहीच असं सगळं चांगलं होतं, काहीच असं वाईट नव्हतं। वाढल्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट करण्यात आलेली होती आणि आता उद्याचा जो पेपर आहे त्या विद्यार्थ्यांची सोय या ठिकाणी आपण जिल्हा परिषद कुर्लाची जी इमारत आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पुढचे पेपर आपले तिथं होतील वरच्या विद्यार्थ्यांचे, आणि भविष्यात या ठिकाणी संस्थेचं बांधकाम चालू आहे, त्या ठिकाणी ही सोय आधी गैरसोय झालेली पुढे होणार नाही। आज 293 विद्यार्थी परीक्षेला आहेत। त्या संदर्भात ज्यावेळेस सेंटरला परवानगी देण्यात आली त्यावेळेस त्या सगळ्या बाबी पाहण्यात आल्या का? नाही, सगळ्या बाकी सोय आहेत, फक्त विद्यार्थी वाढल्यामुळे गोष्टी करण्यात आलेली आहे।